नमस्कार. आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत जो खूप धोकादायक आहे, पण त्याच वेळी तो 100% टाळता येतो. हो, अगदी बरोबर ऐकलं. हा आजार आहे रेबीज. चला तर मग याबद्दल सगळं काही जाणून घेऊया. बघा, हे वाक्य किती महत्वाचं आहे. खरंच एक लहानशी चूक, एक छोटासा निष्काळजीपणा किती मोठं संकट आणू शकतो हेच तर यातून समोर येतंय. तर मग सुरुवात करूया धोक्याचं स्वरूप समजून घेण्यापासून. म्हणजे हा रेबीज इतका धोकादायक का मानला जातो? काय होतं नेमकं यात? रेबीज म्हणजे नेमकं काय? तर हा एक व्हायरस आहे, एक विषाणू जो थेट आपल्या शरीराच्या कंट्रोल सिस्टीमवर म्हणजे आपल्या मेंदू आणि नर्वस सिस्टीमवर अटॅक करतो. आणि यातली सगळ्यात भीतीदायक गोष्ट माहितीये काय? एकदा का त्याची लक्षणं दिसायला लागली ना की मग काहीच करता येत नाही, परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. म्हणूनच चावल्या चावल्या लगेचच ॲक्शन घेणं इतकं महत्त्वाचं आहे. आता प्रश्न येतो की हा पसरतो कसा? सगळ्यात कॉमन कारण म्हणजे कुत्र्याचा चावा. पण थांबा, फक्त कुत्र्यांमुळेच नाही, मांजर चावल्याने, माकड चावल्याने, इतकंच काय, कोल्हा किंवा वटवाघूळ यांसारख्या जंगली प्राण्यांच्या चाव्यातूनही हा पसरू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जखम छोटीशी असली, जरा खरचटलं तरी त्या प्राण्याची लाळ जर जखमेला लागली तर तो व्हायरस आपल्या शरीरात जातोच. त्यामुळे कुठल्याही प्राण्याच्या चाव्याला कमी लेखून चालणार नाही. या आजाराची सगळ्यात फसवी गोष्ट म्हणजे त्याचा हल्ला करण्याची पद्धत आणि त्याचा सायलेंट पिरियड. म्हणजे सुरुवातीला तो एकदम शांत का असतो पाहूया. ही टाइमलाईन नीट बघा. समजा पहिल्या दिवशी चावा घेतला की व्हायरसने शरीरात एंट्री केली, पण त्यानंतर तब्बल 1 ते 3 महिने काहीही होत नाही, म्हणजे कोणतीच लक्षणं दिसत नाहीत. या काळात तो व्हायरस हळूहळू आपल्या मेंदूपर्यंतचा प्रवास करत असतो आणि मग अचानक 3 महिन्यांनंतर लक्षणं दिसायला लागतात आणि मग मात्र हा आजार आपला जीवघेणा खेळ सुरू करतो. आणि इथेच तर सगळा धोका आहे. सुरुवातीची लक्षणं बघा. साधा ताप, डोकेदुखी, थोडा अशक्तपणा, कोणालाही वाटेल की हे नॉर्मल आहे. पण नंतरची लक्षणं अंगावर काटा आणणारी आहेत. हायड्रोफोबिया म्हणजे चक्क पाण्याची भीती वाटू लागते, तोंडातून खूप लाळ गळते, माणूस गोंधळून जातो आणि मग हळूहळू गिळायला त्रास होण्यापासून ते पॅरालायसिसपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाते. पण घाबरून जाऊ नका, कारण यावर उपाय आहे आणि तोच आता आपण पाहणार आहोत. चावल्यानंतर नेमकं काय करायचं, कोणती पावलं उचलायची ज्यामुळे जीव वाचू शकतो. हे 4 स्टेप्स आहेत आणि त्या याच क्रमाने फॉलो करणं खूप गरजेचं आहे. नंबर 1, जखम धुवा. नंबर 2, अँटीसेप्टिक लावा. नंबर 3, अजिबात वेळ न घालवता डॉक्टरकडे जा. आणि नंबर 4, सगळ्यात महत्त्वाचं, अँटी रेबीज वॅक्सिन घ्यायला सुरुवात करा. आणि लक्षात ठेवा, यातला पहिलाच स्टेप खूप महत्वाचा आहे. जखम किती वेळ धुवायची? तर कमीत कमी 15 मिनिटं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 15 मिनिटं. साबण लावून वाहत्या पाण्याखाली. हा 15चा आकडा कायम डोक्यात ठेवा. हे झालं चावल्यानंतर काय करायचं ते. पण अशी वेळच येऊ नये म्हणून काय करता येईल? म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रतिबंध, हाच तर सर्वोत्तम उपाय आहे, बरोबर? रेबीजपासून वाचण्यासाठी काही सोप्या सवयी लावता येतात. तुमच्या घरी कुत्रा असेल तर त्याचं लसीकरण वेळेवर करून घ्या. रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांपासून थोडं लांब राहा, त्यांना उगाच हात लावू नका. मुलांना तर हे आवर्जून सांगा की जेवताना किंवा झोपलेला असताना कुत्र्याला अजिबात त्रास द्यायचा नाही. आणि तो गोल्डन रूल, जखम कितीही छोटी असो, प्राणी चावला की डॉक्टरांकडे जायचंच. तर या सगळ्या माहितीचा सार काय? एकच पण खूप महत्वाचा आणि दिलासा देणारा. रेबीज हा 100% टाळता येणारा आजार आहे. अट फक्त एकच, वेळेवर उपचार. आता जाता जाता फक्त एकच प्रश्न. ही इतकी महत्त्वाची, जीव वाचवणारी माहिती आपण आपल्या जवळच्या निदान एका व्यक्तीसोबत तरी शेअर करू शकतो का? कारण योग्य माहिती असणं हेच सर्वात मोठं संरक्षण आहे आणि ही माहिती पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.